माझी तब्येत ठीक नसल्याने मी 2 महिने सार्वजनिक जीवनातून आराम घेत आहे, मी 2 महिने कुठेही दिसणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य तुम्हाला शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून अजिबात अपेक्षित नाही, पण तसं घडलेलं आहे. राऊत सध्या 2 महिने पॉलिटिक्स मधून बाहेर आहेत, ते पूर्णपणे विश्रांती घेणार आहेत. आता याचं नेमकं कारण काय हे देखील पुढे आलेलं आहे, पण त्यात किती खरं किती खोटं याची मात्र शहानिशा होऊ शकली नाही. आज आपण याच विषयाबद्दल थोडंसं बोलू. संजय राऊत नसताना शिवसेना कसा तग धरेल, त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांची कमी जाणवेल का, याच्याबद्दलच थोडंसं बोलू. नमस्कार, मी आकाश खडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स. शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून संजय राऊतांची ओळख आहे. कुठलाही आरोप असू दे, कुठलाही विषय असू दे, संजय राऊत हे पुढे येऊन लढतात. त्यांच्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स तर खूप फेमस आहेत, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. सकाळी त्यांनी बाईट दिल्याशिवाय न्यूज चॅनलला न्यूज मिळत नाही असं देखील म्हटलं जातं. पण या सगळ्यातून संजय राऊतांनी सध्या 2 महिन्यांचा आराम करायचा आता ठरवलेला आहे. बातम्या अशा येत आहेत की त्यांना फुफ्फुसांचा कॅन्सर झालेला आहे आणि त्यामुळे त्यांनी सध्या विश्रांती घ्यायचं ठरवलंय. पण याची अधिकृत घोषणा कुठेही झालेली नाहीये, त्यामुळे आपण ती न्यूज कन्फर्म करू शकत नाही. पण याच्या पलीकडे जाऊन दुसरा अँगल देखील असा आहे की कदाचित बाकीचे जे पक्ष आहेत म्हणजे मनसे, काँग्रेस आणि शरद पवारचे राष्ट्रवादी यांना कुठेतरी कदाचित संजय राऊतांची अडचण होत असेल. ते जे बेबाकपणे बोलतात, जशा प्रकारे ते आपला स्टँड मांडतात, याचा शिवसेना आणि मनसे या युतीत कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकतो असं देखील दिसतं. संजय राऊत कुणालाही न विचारता वक्तव्य करतात, त्यांचे वक्तव्य खूप वेळ कॉन्ट्रोवर्शियल देखील असतात. पण याचा फटका मनसेला बसेल का असं देखील काही लोकांचं मत आहे. त्यामुळे कदाचित या युतीची जे नवीन फॉर्मेशन आहे याच्यातून संजय राऊतांना बाजूला ठेवायचे प्रयत्न चाललाय का अशी देखील चर्चा आहे. आपल्याला खरं खोटं माहित नाही, पण यातून एक दिसतं की येत्या 2 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बऱ्यापैकी निवडणुका महाराष्ट्रात होतील आणि याच्यात संजय राऊत लढायला पुढे नसतील. आता याचा नेमका शिवसेनेला फायदा होतो का तोटा होतो हे बघायला लागेल. कारण असं काही एक मोठा वर्ग आहे जो म्हणतो की संजय राऊतांमुळे शिवसेना बुडाली, एक वर्ग आहे जो म्हणतो की संजय राऊत आहेत म्हणून शिवसेना तग धरून आहे, ते शिवसेनेच्या साठी लढत असतात, शिवसेनेचा आवाज आहे. आता नेमकं यातून कोणता फॅक्ट हा बरोबर आहे हे कळण्याची बरोबर वेळ आलेली आहे. कारण पुढच्या 2 महिन्यात संजय राऊत मैदानात नसताना शिवसेना कसं परफॉर्म करते, शिवसेनेचं नेमकं काय होतं हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.